नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? मग स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. झालं सगळ्यांचं जेवण. माझं जेवण आताच झालं. जेवण झालं आणि इकडे येऊन बसले. दाजी नाही तर इथं ते गेले तर घरी आकडा आणायला गेले तर आकडा सारखाच पडतोय. त्यांना म्हणलं ये जाऊन. सगळं काम बी आवरलं, घरातलं भांडे बिंडे झाले. म्हणलं निवांत म्हणजे सगळं घरातलं काम आवरल्यावर निवांत वावरलं केलं तर काही वाटत नाही. काम राहिलेलं हे बघा, हे नीटनाटकं करायचं. हे सगळं हे लाकडं तोडायचे तर लाकडं तोडायला येणार आहे पण आले होते नाही तर आले. हे लाकडं सगळे तोडून घ्यायचे तर सगळं रान क्लिअर करायचे. हाय अजून 2-4 दिवस. मी मला विचारत होते ताई तुम्ही गावाला किती दिवस आहे तर तुम्ही अजून 2-4 दिवस आहे इथं. 2-4 दिवसांनी मला पण जायचे झाले. माझे 5-6 दिवस झाले सुट्ट्या झालेल्या. आता सुट्ट्या संपत जावं लागेल मला, निघायला लागेल. तोपर्यंत हे काम करून घेतलेलं बरं. मग दाजी इथं एकटेच थांबत आहेत, मग त्यांना एकट्यांना भारी पडतंय मग हे सगळं काम करायचं. मी मदतीला असल्या बरं नाही, बरं वाटतं तेवढंच. नाही एकट्याला म्हणल्यावर एकट्याला करमत पण नाही इथं. पोरं पण नाही तर पोरं राहायला मागत नाही तर इथं नको म्हणतात राहायला. मम्मी किती मस्त आहे बरं इथं राहायला. मला काही जण विचारित होते की ताई तुम्ही ह्याच्या पहिलंच का नाही आलं, तर इतके दिवस कशाला मुंबईला राहिलात, मग तुमचं वावर सगळं स्वतःचं आहे, सगळं व्यवस्थित आहे, मग कमन नाही आलं तर काही अडचणी असतात. हां काय असतं दादा, वेळेनुसार सगळ्या गोष्टी होत असतात. सगळ्या गोष्टी आपल्या आपल्या मनासारख्याच नसतात होत ना. याच्या आधीच यायचं होतं पण ते आमच्याकडून पण थोडंसं चुकलं. तिकडं रमलं ते तिकडंच रमलो. आता म्हणलं चला आता ठामपणे विचार केला नाही. म्हणलं आता इकडं जायचं तर जायचंच म्हणलं. लय जण विचारतात एवढं आहे चांगलं आहे तर मग तुम्ही तिथंच थांबायचं ना, कशाला जायचं इकडं तिकडं मुंबईला आणि इकडं. पण ते कसं आहे पहिल्यापासून, आज माझं लगीन झाल्यापासून मी तिकडंच आहे. बसते जराशी आता. 20-25 वर्ष झालं माझं लगीन झालेलं. तेव्हापासून तिकडं इकडं नावच नाही घेतलं. मध्ये यायचे 5-6 महिने, 2 वर्षातून 2-3 वर्षातून यायचे. तर मग काय एवढं म्हणजे डोक्यात घेतलंच नाही की इथं राहायचं ही. मग त्याच्यानंतर ह्यांची तब्येत खराब झाली. तब्येत खराब झाल्याच्या नंतर मग ते 2-4 वर्ष त्यातच गेले. मग आता ह्यांना बरं वाटतं. गावाला आल्याच्या नंतर मध्ये पाडव्याला आलतो, त्याच्यानंतर 15 दिवस ते इथं होते. इथंच होते 15 दिवस. मग त्यांना असं वाटायला लागलं की मला गावाचं वातावरण इथं बरं वाटतंय. मग तिथनं पुढं डोक्यात आलं की आता नाही, इथं असंच नुसतं एन्जॉय करायला येण्यासाठी शेती केलेलीच बरी. मग त्यांच्या डोक्यात आलं चल म्हणले आता सविता आपण इथं गावालाच थांबत म्हणले. आता इथं पण काही सोपं नाही, पण चला आता करायला लागणार. केलाय खेळ तर करायच लागणार आहे. हां ते काय म्हणलं चला काय हरकत नाही म्हणलं. आता लय जण विचारतात मला आता तुम्ही गावालाच शिफ्ट होणार आहेत का, गावालाच राहणार आहेत का. लेवलला लागलं चांगलं इथं मग चाललं व्यवस्थित राहायला हरकत नाही. पोरांचं काय, पोरं बारीक आहेत अजून, त्यांची लेवलला पोरं लेवलला नाही लागलेली अजून. पोरांना सोडून येता येत नाही. मोठ्याचं लगीन नाही झालं. हा मोठ्या पोराचं लगीन